तर मंडळी आता बघा आपण आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरती। संध्याकाळी मी जॉबवर 7 वाजता आलेलो, एवढी गर्दी होती की बापरे बाप। आज पण गर्दी होणार आहे आपल्या या मँगलोर गाडीला। आपला प्रवास बघू मँगलोर गाडीने होईल किंवा LTT एक्सप्रेसने होईल। LTTने आपण रिटर्नला जाऊ, बघू कशी गर्दी किती काय आहे त्याच्यावरती सर्व डिपेंडिंग असेल। ही सर्व जी गर्दी आहे ना मँगलोर एक्सप्रेसची गर्दी आहे मंडळी, बघा बेकार गर्दी आहे, बेकार गर्दी। आणि ही जी लाईन आहे ना मंडळी बघतास ती कोकण कन्याची लाईन आहे आणि तिकडे मँगलोरची आहे मंडळी बघा किती प्रचंड गर्दी, म्हणजे त्याला काय लिमिटच नाही आहे गर्दी एवढी बघू शकतास मंडळी। काय रे काय, बाप रे बाप अशी गर्दी आहे, अरे सफरच नाही आवडते। थोड्या वेळात मँगलोर एक्सप्रेस येतली, चढताना बऱ्याच लोकांची लय हालत होतेली। तर चला मग मंडळी चढताना किती काय मजा मस्ती येतात आणि काय लोकांची हालत होता ती दाखवते तुमका। तर चला ही आली आपली मँगलोर एक्सप्रेस 12133 डाऊन। तर या गाडीमध्ये गर्दी बघू शकता मंडळी, किती बेफाम गर्दी आहे। हे जनरल डबे CSMTवरनं इलेत भराने एकदम, आणि ठाण्यासाठी जो डबं उघडतात एका किती गर्दी असं मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो आहे। या ठिकाणी पोलीस असतं त्यामुळे व्यवस्थित सोडलं जातं या ठिकाणी बघू शकता। स्लीपर पण डबे पॅक आहेत एकदम, बघा गर्दी बघा, स्लीपर सगळा पॅक आहे, हाऊसफुल आहे म्हणजे। कारण गर्दीच एवढी आहे ना की लाईन खरंच खूप बेकार आहे। इकडे काही मंडळी आहेत, इकडे पोलीस व्यवस्थेमध्ये सर्व मंडळींना व्यवस्थित सोडलं जातं। साधारण मी 6 वाजता आलेलो तेव्हा खरंच खूप बेकार गर्दी होती, आणि आता तर काय विषयच एकदम हार्ड करून टाकले ना। अख्खी ट्रेन दिल्याने जनरल डबो करून ना तरी पोरायची ना एवढी गर्दी आहे। बघूया आता थोड्याच वेळात बघा AC मध्ये पण लोक घुसली आहेत कारण ऑप्शनच नाही आहे मंडळी। तर बघूया आता थोड्याच वेळात जनरल डब्यामध्ये काय काय कशी सगळ्या मंडळींका आपली पोलीस वर्ग कशा प्रकारे आपली कोकणवासियांका आपल्या डब्यात सोडतात आणि कसो प्रवास होता। आमका काय जागा भेटायची नाही त्यामुळे आपण LTT रिटर्न मारणार आहोत। सो बघूया या ठिकाणी जनरलसाठी जर तुम्हाला कधी या डब्यातून प्रवास करायचा असेल तर साधारण आता सीझन असा मे महिना असा त्यामुळे 2-3 वाजता किंवा त्याच्याच अगोदर येऊन लाईन लावला असतात, नक्की विंडो सीट किंवा होय ते सीट भेटतील। तर बघूया बघा म्हणजे बेकार गर्दी आता म्हणजे बघा एकदम ना हाऊसफुल डबे। आणि या ठिकाणी यो जो डबा आहे ना तो ठाण्यासाठी ओपन होतलो, या ठिकाणी गर्दी किती आहे ती पण दाखवत आहे। बघा बघा अशा प्रकारे पोलीस वर्ग सर्व आपल्या कोकणवासियांना अशा प्रकारे सोडतात ट्रेनमध्ये। तर मंडळी आता आपण आलो आहे ठाणेवरून LTTला म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसला। म्हणजे खरंच खूप बेकार हालत आहे कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांची, कारण जागाच नाही ट्रेनमध्ये, सर्व डोअर पॅक गर्दी आहे। म्हणजे डोअर स्लीपर असो या बुकिंग असो किंवा जनरल असो सर्व डोअर पॅक गर्दी। म्हणजे कोणाक आज जाऊक चान्स नाही, कोणाक आज जाऊक पण चान्स नाही आहे। ठाण्यासारख्या ठिकाणी ना म्हणजे तुमची बुकिंग असेल ना तरी पण तुमचा काय फायदा नाही, कारण ऑलरेडी सगळी माणसं घुसान डोअर पॅक गर्दी असा। आणि आता आम्ही हिला LTT म्हणजे रिटर्न मारला, म्हणजे ठाणे स्टेशनला ही गावावरनं ट्रेन येतात, तिचा नंबर असा 11100। साधारण 10:30-11:15 दरम्यान गाडी येतात आणि या ठिकाणी ती 1 वाजता ना निघता, म्हणजे परत गावात जाऊन निघतात। त्याचा गाडीचा क्रमांक होता 11099 म्हणून। तर त्या गाडीने आता प्रवास करताना खरं तर LTTवरून या गाडीचं टायमिंग हा 1:45चा, पण ही गाडी थोडीशी लेट झाली आहे त्याच्यामुळे आता ही गाडी 3:30 वाजता LTTवरून निघतली। आणि खरंच खूप म्हणजे लय बेकार हालत झाली हो, खरंच एवढं गाणेडो प्रवास कधी केलेला आहे ना, तर आता ह्यावेळी करूचो लागता। पण आमका होई तशी विंडो सीट पण भेटली आणि या ठिकाणी LTT गाडी ना संपूर्ण फुल पण झाली आहे खरंच। आता बघूया 4 वाजता गाडी निघत आणि आमचा प्रवास चालू होईल। म्हणजे वाजले बघा 3:30 आणि अजून आम्ही LTT
रेल्वे स्टेशनलाच आहोत या ठिकाणी आणि आम्ही इंजिनाची वाट बघतो, पण इंजिन काही येत नाही. आमच्या ट्रेनचं इंजिन हरवला म्हणजे कंटाळा, सगळेजण इंजिनची वाट बघतात पण इंजिन काय येणार नाही आणि आमची ट्रेन काय गावात जाणार नाही. लय वैताग गेलो, लय म्हणजे लय बेकार. तर फायनली खायचं तरी या की इंजिन येतात आमच्या ट्रेनला लावतात काय बघता आणि जातो एकदाच्या गावात. मंडळी अतूट प्रयत्नानंतर आम्ही आमच्या ट्रेनचा इंजिन आणलेला असावं. आता येता सगळेजण खुश झाले, बघू शकता सगळी मंडळी इंजिनची वाट बघत होती. आमच्या ट्रेनला इंजिन नव्हता, कधी एकदा गावात जाताना देव झालं मंडळी. आता सगळे मंडळी चालले आणि आता हे मस्त की इंजिन लावतील आमच्या ट्रेनला. मंडळी फायनली सगळ्या मंडळींनी या आमचा कोकणात जाणारा इंजिन लावलेला आणि अशा प्रकारे सगळे मंडळी आता आपल्या आपल्या जागेत चालल्या. तर मंडळी आता फायनली वाजल्यात 4:45, 1:45ची ट्रेन होती आणि 4:45 वाजल्यात आणि आता आपला प्रवास चालू होता. पायच बरा वाटला. आता जाऊन गाडीत जाऊन झोपते मस्त काय की आणि सकाळी आमचं भारीतलो कोकण दाखवते. तर चला. तर मंडळी सकाळच्या वाजले 4:30 आणि आपण आता आलो आहे ठाणे स्टेशनला. सकाळी रात्री 12 वाजता आपण इथे होतो आणि 4 वाजता म्हणजे 4:30 वाजता परत या ठिकाणी आलेलो आहोत. आणि तरी पण गर्दी बघा, अजून पण तेवढीच गर्दी गावी जाण्यासाठी अजून पण आहे बघा. अजून किती मंडळी, आता ही सर्व मंडळी या ट्रेनने गावी जाणार. सर्वांना जागा भेटणार कारण ही आमची ट्रेन आधी सगळी खाली आहे. सगळे बुकिंगवाले कंटाळले. 1:30 वाजता ही गाडी ठाण्यात येतात पण आता वाजले 4:30. सगळ्या बुकिंगवाल्यांची हालत झाली आहे. एक तर तिकीट भेटत नाही आणि तिकीट भेटलं तर ही गाडी अशी लेट असतात. म्हणजे तिकीट असली आणि नसली दोनला सारख्याच बघा. आता जनरल आता आमचं डबो पॅक होत पण सगळी मंडळी जी आहे ना ती बुकिंगवालीच दिसतात. सगळी बिचारी स्टेशनला झोपली आहेत. हालत झाली आहे मंडळी सगळ्यांची बेकारमध्ये एकदम. तर चला थोड्या वेळ आपला इथून पण प्रवास चालू होईल मग एकदम गाढ झोपतलं आहे मंडळी. लय बेकार झोप येतात. वाजले 4:30. चला अवतार बेकार झाला. जनरलला आता कोण नाही वाटत मंडळी, सगळेजण घरात गेले असं वाटतं. पण बघूया काय काय मंडळी असा नॉर्मल गर्दी असं. तर मंडळी आता चिपळूणला 10:10 झाली. कणकवलीपर्यंत ही ट्रेन 2 वाजेपर्यंत जाईल. 2:02 पण होतील, भरोसा नाही. कंटाळा झाला म्हणजे लय बेकार. कधी एकदा घरात जाता असा झाला कारण एवढी आता गरमी हो चालू होतली या आणि गाडी पण लय लेट झाली बघा. चिपळूणला येईल या, ऊन पण लागला. आता खरंच खूप गरमी चालू होतली या. बघूया अजून थोडंसं प्रवास बाकी आहे. तर चला मंडळी फायनली वाजले 1:30 आणि आपण आता नांदगावला उतरलो. नांदगावला ट्रेन थांबली सो इथे उतरलो. बेकार मंडळी, ऊन लागता, पाऊस बिऊस कायच नाही हा. खरंच खूप हालत झाली. या गाडीचा प्रवास म्हणजे तुमच्याजवळ तिकीट वगैरे नसत तर सीट बाय सीट मस्तपैकी बसाक जागा भेटत. जर रिटर्न मारलं असतं ठाण्यावरनंही 10:30 ठाणे ही गाडी 10:30पर्यंत 10:11पर्यंत येता. रिटर्न मारून तुम्ही LTT जाऊन परत तुमका गावा घेवचं लागतं. असं प्रवास करूचं लागतं रिटर्नचो. पण टाईम जाता. आमचंच आता टाईम बघू गेलो तर 14 तास झाले आहेत. मँगलोरची खरंच बेकार हालत आहे मंडळी. मँगलोरसाठी तुमका सकाळी जाऊन 8-9 वाजता सकाळी जेवढे लवकर लाईन लावशाल तेवढं लवकर चांगलं नंबर भेटतात. व्यवस्थित बसक मात्र भेटतात पण नंबर लवकर लावूचो लागात. कोकण कन्याक ठाण्यामध्ये अजिबात चढाक भेटत नाही जरी तुमची बुकिंग असली काय असला तरी. त्याच्यामुळे दादरला वगैरे जावा नाही तर CSMTक जावा पण ठाण्याच्या जीवावर राहावं नको कारण तुमका चढाक पण भेटायचा नाही. दिवा गाडी एक रात्रभर लाईन लागता त्यामुळे त्यांना बसाक भेटतात. जर लाईन लावलास तर नक्कीच बसाक भेटतात. लय बेकार कंडिशन आहे मंडळी ह्या ट्रॅव्हलिंगची. तर मंडळी चला खरंच खूप वैताग गेलो आणि खरंच खूप धमाक झाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये घेते तुमची रजा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा आणि स्वयं राहा. आता